टक्के मृत्यू पादचाऱ्यांचे होतात। यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे झेब्रा क्रॉसिंगचा वापर न करणे, याशिवाय अपघातांमध्ये सुमारे 60% मोटरसायकल्सवार आणि 20% पादचारी असतात। हीच वास्तव स्थिती लक्षात घेऊन झेब्रू ही संकल्पना आपल्या विभागाच्या माध्यमातून राबवण्यात आली। पहिला हक्क पादचाऱ्यांचा हा संदेश झेब्रूच्या माध्यमातून प्रभावीपणे दिला जात आहे। झेब्रू रस्त्यावर चालताना पादचाऱ्यांना प्राधान्य देण्याची जाणीव वाहन चालकांमध्ये निर्माण करतो। हा शुभंकर केवळ कागदापुरता मर्यादित नसून तो हेल्मेटधारी, सीट बेल्टधारी रूपात जनतेसमोर येतो आणि सुरक्षित वर्तनाचे उत्तम उदाहरण घडवतो। या अभिनव आणि हृदयस्पर्शी उपक्रमांमुळे रस्ता सुरक्षेचे महत्व लोकांच्या मनात खोलवर बिंबवले जात आहे। विशेषतः लहान मुले, विद्यार्थी आणि युवकांमध्ये सुरक्षिततेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत आहे। भविष्यात परिवहन विभाग झेब्रूला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यास सज्ज आहे। लवकरच सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये झेब्रूचे वितरण होणार आहे। शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालय, सार्वजनिक रस्ते व चौकांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून झेब्रूसह रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाणार आहे। झेब्रू हा फक्त एक शुभंकर नाही, तर तो महाराष्ट्र परिवहन विभागाच्या रस्ता सुरक्षा मोहिमेचा जिवंत आत्मा आहे। तो प्रत्येक नागरिकाला नियम पाळण्याची, स्वतः सुरक्षित राहण्याची आणि इतरांना सुरक्षित ठेवण्याची विनंती करतो। प्रामुख्यानं सुरुवातीच्याच काळामध्ये मुख्यमंत्री महोदय आपण आतमध्ये असताना आदरणीय अजितदादांनी झेब्रूच्या जो लोगो आपला आहे त्यामध्ये काही सुधारणा सुचवलेली आहे। त्या सुधारणासह या झेब्रूला आपण मान्यता द्यावी आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आणि नगर विकास विभागाचे प्रमुख म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्वरित त्यांच्या खात्याच्या प्रमुखांना आदेश दिला की महापालिका आणि नगर परिषदा स्तरावर जे काही फुटपाथ आहे त्या फुटपाथच्या बरोबर रॅलिंग असणं आवश्यक आहे आणि काही दुकानदार त्या फुटपाथच्या मध्ये समोर जे रॅलिंग असतं त्याला डायरेक्ट एंट्री एक्झिट व्हावी या अर्थाने ते तोडून टाकतात। त्यामुळे एक नियमावली जर आपण नगर विकास खात्याच्या माध्यमातून बनवली आणि त्या फुटपाथवर रॅलिंग पण त्याची एंट्री एक्झिट फक्त सिग्नलवर जर केली तर सर्वसामान्य प्रवाशांना फुटपाथवर न चालण्याची एक प्रेरणा मिळेल आणि कुठेही ते एंट्री एक्झिट करणार, त्यामुळे जे अपघाताचं प्रमाण आहे ते अतिशय कमी होईल। आपण हा संकल्प करूया की दुसऱ्या देशांमध्ये ज्या पद्धतीनं फुटपाथ आणि रेलिंग महत्वाचं मानलं जातं तसंच महाराष्ट्रामध्ये नगर परिषदा आणि महापालिकांमध्ये जर अशी योजना आपण राबवली तर निश्चितपणे अपघातांची संख्या जी आहे ती कमी होईल। मी परत एकदा माननीय मुख्यमंत्री, त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, श्री अजितदादा पवार आणि त्याचबरोबर शिवसेनेचे भोसले आणि आमच्या राज्यमंत्री आदरणीय माधुरीताई मिसाळ यांचा आभार व्यक्त करतो की या कार्यक्रमाला आपण वेळ दिली आणि आपल्या हस्ते झेब्रूचा अनावरणाचा कार्यक्रम आज व्हावा। मी फक्त या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना एक निवेदन करतो की त्यांनी ह्या विषयावर फक्त 2 मिनिटं हे करून 2 मिनिटं तुम्ही पहिल्यांदा तर मंत्री महोदयांनी म्हटलं आतमध्ये होतो म्हणजे आपल्या रूम मध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारजी, प्रताप सरनाईकजी, शिवेंद्रबाबा, माधुरीताई, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचं पाऊल परिवहन विभागाच्या माध्यमातून टाकण्यात आलेलं आहे। अपघात कसे कमी करता येतील या दृष्टीनं ही एक मोठी जनजागृतीची मोहीम आहे आणि अर्थातच त्याच्यासोबत काही इम्प्रुव्हमेंटची कामं देखील वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून सातत्याने आपण करतो। मग तिथे नगर विकास विभाग असेल, पीडब्ल्यूडी विभाग असेल, या सगळ्या विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं ही कामं देखील आपण करतो। आज आपल्याकडे विशेषतः शहरीकरणामुळे मोबिलिटी वाढली आणि त्यातनं नवीन वाहनं आली, चांगली वाहनं आली, स्पीड वाढली, अशा अनेक गोष्टींमुळे ऍक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होतात आणि दुसरं रस्त्यावरही अतिक्रमण आहे, लोकांना चालायला अडचणी होतात, त्यातनंही किमान अनेक लोक नियम पाळत नाही। हाही एक महत्वाचा विषय असतो। आपल्याकडे ट्रॅफिक लाईट तोडणं याचं एक थ्रिल लोकांना वाटतं, तर या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात एक चांगली जाणीव जागृती करण्याची ही मोहीम आणि त्याच्याकरता एक शुभंकर म्हणून झेब्रू हे जे आपण या ठिकाणी सुचवलेलं आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। त्या झेब्रूला
माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जे काही अमेंडमेंट दिले आहेत त्या अमेंडमेंट सहित आपण तो झेडून मान्य करू आणि या सप्ताहाला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि चांगल्या पद्धतीनं आपण हा राबवून ऍक्सिडेंट्स कमी करू, लोकांचं जीवन वाचवू अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.